महाराष्ट्रामध्ये संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आलं आहे आणि या अभियानासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आपले निरीक्षक माननीय विवेकजी बांसलजी, उपस्थित असलेले सन्माननीय खासदार कल्याणरावजी काळे, उपस्थित असलेले आदरणीय केशवरावजी अवतडे, माननीय नामदेवरावजी पवार, प्रकाशजी भुतिया, आपले दोन्ही अध्यक्ष ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोंगावकर आणि आपल्या शहराचे अध्यक्ष युसुफ शेख, त्याचप्रमाणे कमाल फारुकीजी, जगन्नाथजी काळे, डॉक्टर सरताजजी पठाण, ॲडव्होकेट सय्यद अक्रम, माननीय इब्राहिम भाई पठाण, सागर साळुंके, आपल्या युनिसेफचे प्रदेशचे अध्यक्ष अशोकराव डोळस, उपस्थित असलेले सर्व प्रदेशचे पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व जिल्ह्यातून आणि शहरातून आले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी। बंसल जी, इनकी हिंदी पहले ही अच्छी है लेकिन खासदार होने के बाद और अच्छी होगी। अभी घर में भी कभी कभी हिंदी में बोलते हो। उनके समझ में नहीं आता हम दिल्ली में या यहाँ संभाजीनगर में गमतीने खरं म्हणजे त्यांची हिंदी पहिल्यापासूनच चांगली आहे, त्यामुळे मी म्हटलं की बन्सलजींना समजण्याकरता तुम्ही हिंदीत बोला। काय आता खासदार म्हणलं थोडं हिंदी वाटणारच, त्याला काही इलाज नाही। परंतु आज आपल्याकडे विवेकजी बन्सल हे आलेले आहेत। विवेकजी बन्सल हे अत्यंत उत्तर प्रदेशमधले ज्येष्ठ नेते, हे आमदार राहिलेले आहेत, विशेषतः अलीगडचे आमदार राहिलेले। अलीगड माहिती आहे तुम्हाला, कुलपासाठी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर ते MLC राहिलेले आहेत, पदवीधर आग्रा पदवीधर मतदारसंघाचे 2दा MLC ते झालेले आहेत। यापेक्षा हरियाणा राज्य सांभाळण्याचे प्रभारी म्हणून राज्य सांभाळतं, राजस्थान सारखं राज्य सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडलेली। असं एक ज्येष्ठ नेतृत्व आपल्याकडं या निमित्तानं निरीक्षक म्हणून काम करण्याकरता इथे आलेलं आहे। त्यांची आता माझी सुद्धा जबाबदारी यामध्ये टाकण्यात आली, ते समन्वयक म्हणून टाकलेली आहे आणि मला जोडीदार दिलेले आहेत की ज्यांनीच आता पुढचं काम पाहायचं आहे। आजचा दिवस आहे, मी नंतर पाहायचं आहे, जरा जबरदस्त जरा पाहिजे कुणीतरी, म्हणून सिद्धार्थ हत्ती आंबरे हे आपले अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे मुजाहिद खान आहेत, सरचिटणीस आहेत। अतुलजी लोंढे हे वरिष्ठ प्रवक्ते आपले आहेत आणि आपण पाहिलं असेल खूप चांगल्या पद्धतीनं कायम मांडणी ही त्यांची पक्षाकरता ही राहिलेली आहे। आणि त्याचबरोबर धनंजय चौधरी यांची ओळख सुद्धा मी करून त्यांना सांगितलं होते की मधुकरराव चौधरी आपले ज्येष्ठ नेते, जे शिक्षण मंत्री म्हणून ज्यांचं नाव आजही घेतलं जातं आणि त्यानंतर 92 साली ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहिले, परंतु एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि विशेषतः गांधीवादी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांचा हा नातू आहे आणि विधानसभेला खरं म्हणजे त्यांचं नाव मीच पुढं आणलं होतं, उभं केलं होतं, पण ही लाट वेगळी लाट आली, त्याच्यामध्ये अडचण झाली असली तरी एक पुढच्या काळातलं एक युवक नेतृत्व म्हणून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने या आमच्या जबाबदारी अशी। आता समन्वयक म्हणून काय जबाबदारी आहे, स्वतः बन्सलजींची जबाबदारी अशी आहे की तुमच्या जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांना निवडायचा। आपल्याकडे 2 जिल्हे, एक आपला असला छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्हा आणि दुसरा आहे तो शहर जिल्हा, त्यांचे अध्यक्ष निवडायचे। निवडत असताना तुमच्या सगळ्यांशी त्यांना बोलायचं, त्यांना युनिसेफ बरोबर बोलायचं, युवक काँग्रेस बरोबर बोलायचं, महिला काँग्रेस बरोबर ते बोलतील, आपल्या मोठ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांच्याबरोबर ते चर्चा करतील, तालुक्याला सुद्धा जाऊन त्यांनी सेन्स घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा त्यामध्ये आहे। आणि म्हणून ते 7 दिवस जवळपास इकडे काही दिवस थांबतील आणि त्यांचा कार्यक्रम ते जाहीर करतील, त्या पद्धतीनं फिरतील, आपल्याबरोबर बोलतील, संवाद साधतील आणि त्याच्यातून अध्यक्ष निवडायचं। आणि हे करीत असताना समन्वयक म्हणून आमच्या जी टीम आहे तिची जबाबदारी अशी आहे, कोणताही हस्तक्षेप मात्र त्याच्यात कोणाचा होऊ द्यायचा नाही आणि स्वतः करायचा नाही। जे बन्सलजी काम करतील, बंसल जी आप जो काम कर रहे हैं उसमें कोई इंटरफेरेंस नहीं करने का,
और किसी को करने का नहीं देने का ये भी जिम्मेदारी समन्वय के ये लोगों की है. आपने इंडिपेंडेंटली देखना है क्या क्या कैसे कौन. और याच्यात काय होणार आहे, मी सुरतला याच्यामध्ये काम केलं आणि सुरत फार मोठा आहे का शहर, इतकं मोठं की 12 आमदार आहेत, 2 खासदार आहे एकाच याच्यामध्ये. एवढा मोठा तो शहराचा भाग आहे. त्यामध्ये ज्यावेळेस मी ऐकत होतो, जवळजवळ मी कमीत कमी 2000 लोकांबरोबर बोललो असेल, तर अनेक गोष्टी आपल्याला कळतात. आपल्याला दिसतं का रे युवकामध्ये हा मुलगा चांगला आहे, महिला काँग्रेसची ही महिला चांगलं संघटन करू शकते, मोठ्या काँग्रेस करता नसल याला अध्यक्ष करते तरी याला संधी दिली पाहिजे काहीतरी कुठतरी. ह्या सगळ्या गोष्टी, खूप काही गोष्टी संघटनेच्या दृष्टीने समजतात आणि त्याचा उपयोग हा निश्चितपणे होऊ शकतो. म्हणून आपण मांडणी करणं, चांगल्या पद्धतीनं आणणं आणि त्याच्यातून आपला अध्यक्ष हे निवडले जाणार आहे, दोन्ही अध्यक्ष. यामध्ये आणखी एक जबाबदारी देण्यात आलेली आहे. ती जबाबदारी म्हणजे आपले जे निरीक्षक, या प्रकाशावर तुम्ही आले नाही तरी नाव घेतलं होतं आम्ही तुमचं. याच्यामध्ये जबाबदारी जे समन्वय की त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी टाकण्यात आली की तालुक्याच्या ब्लॉकचे अध्यक्ष जर निवडायचे, त्यामुळे प्रत्येक तालुक्याला स्वतः बन्सलजी जाणार आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण करता अतुलजी लोंढे आणि धनंजय चौधरी हे ग्रामीण भागामध्ये फिरणार आहेत आणि सिद्धार्थ हत्यांबरे आणि मुजाहिर खान हे आपल्या शहरामध्ये फिरणार आहेत. ते त्यांची चर्चा करणार आहे. शहरामध्ये 4 ब्लॉक आहे ना, 4 ब्लॉकमध्ये कोण अध्यक्ष झाला पाहिजे या दृष्टीने ते अभ्यास करतील. आणि हा प्रस्ताव देत असताना स्वतः बन्सलजी सुद्धा एक नाव देणार नाही. शहरातले 4 8 ब्लॉक करणार होते, आता ब्लॉक वाढले. ठीक आहे, हा 8 ब्लॉक वाढले ब्लॉक. 8 ब्लॉक झाले असेल तर 8 अध्यक्ष होणार आहे. संधी जास्त आहे, लक्षात ठेवा. 8 जणांना संधी अध्यक्ष होण्याची मिळणारे 8 ब्लॉक झाल्यामुळे, बरोबर शहर मोठं झालेलं आहे, संख्या जास्त आहे, यामुळे ते सुद्धा होणार आहे आणि या पद्धतीनं ही सगळी निवड होणार आहे. एक गोष्ट या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एक बोलत असताना अतुलजी लोंढे यांचं म्हणणं होतं की काँग्रेसमध्ये परिवर्तन आपल्याला आणायचंय, ताकदीनं काँग्रेस उभी करायची आहे. मला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की यावेळेच्या लोकसभेत पार्लमेंटचं जे सेशन झालं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं माननीय राहुलजींनी जो अटॅकिंग भूमिका घेतली होती, ज्या पद्धतीनं त्यांनी सत्ताधारी पक्षाला नामोहरम करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये जे त्यांचे मुद्दे होते, तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाचे सत्याचा जो गड आहे तो कोसळतो, हे पहिले लक्षात ठेवा तुम्ही. आता तुमच्यावर जबाबदारी असं आहे की एखाद्या ठिकाणी कोसळलं, आपला ताबा घ्यायचा आहे सगळ्या याचा. देश पुन्हा एकदा आपली राज्यघटना ताकदवान बनवायची आहे, आपला देश ताकदवान बनवायचा आहे, आपली लोकशाही ताकदवान बनवायची की जी भारतीय जनता पक्षानं 2014 पासूनचा जो सगळा कालखंड आहे त्यामध्ये हा इतिहासामध्ये काळा इतिहास लिहिला जाईल. तुला सांगतो, देशाच्या राजकारणातला काळा कालखंड लिहिला जाईल. याला कारण असं आहे की त्यांनी या लोकशाहीला कशा पद्धतीने निष्क्रिय करता येईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ज्युडिशरीमध्ये प्रश्न आपल्याला वाटायला लागलेत, ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागतोय, ज्या पद्धतीने वापर ज्या स्वायत्त संस्था त्यांचा होतोय आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपली लोकशाही कुठेतरी दुर्बल बनवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे, काम चाललेलं आहे. ते पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून आपली ताकद, संघटनेची ताकद ही वाढवणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे करायचं. तेव्हा आता निश्चितपणे मला खात्री आहे परिवर्तन हा नियम असतोच. जो आता अतुलजींनी सांगितलं परिवर्तन होतच असतं, परिवर्तन होणार. आता आपल्याला अडचणीचे दिवस आहेत, पण मंदीमध्ये सुद्धा संधी असते, हे लक्षात ठेवा. जागा धरायची संधी आहे, आपल्याला काम करण्याची संधी आहे. अनेक स्वार्थी लोक पळून गेले. आपलं मी कौतुक करीन, तरी संभाजीनगर मधले तुम्ही बरेच स्थिर बरं का, थोडेफार गेले असतील कोणतरी. हा अरे तरी इतरांपेक्षा बरे तुमचं असं काय. तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते असल्यावर कोण जाते बाहेर, जाणाऱ्याला भीती वाटायला अशी अवस्था आहे. त्या मानानं तुम्ही चांगलं सांभाळलंय, खासदार निवडून आणलेलं आहे,
चांगल्या पद्धतीने तुम्ही काही असलं तरी मला संभाजीनगरचं आपल्या सगळ्यांचं कौतुकच वाटतं की तुम्ही त्या पद्धतीने चांगलं संघटन आपलं आहे. आपण ताकदीनं उभं राहिलं तर अनेक आमदार आपले निवडून येणारे, आपल्यामध्येच आमदार असतील, आपल्यामध्येच पुढचे खासदार हे सगळं असणारे, राज्यकर्ते असणारे, हे लक्षात घ्या. परंतु त्याकरता संघटन आपल्याला ज्या पद्धतीने करायचंय त्याच्याकरता तयारी आपण करावी. NSIचं अत्यंत चांगलं काम हे सागर साळुंके आता झालेत अध्यक्ष. सागर कुठं बसलं? हा, विद्यार्थी संघटना ही लक्षात घ्या, महत्वाचं काम यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार. म्हणजे तुम्हाला सांगतो की 35 वयापर्यंत 18 ते 35 या वयोगटातलं मतदान किती तुमचं? 50% जास्त आहे, बरोबर आहे ना? 52%. 18 ते 35 या वयोगटात 52% मतदान आहे, म्हणजे निम्म्याला वर. आपण बाकी याच्यात सोशल मीडिया त्यांच्याच हातात आहे. सोशल मीडिया त्यांच्याच हातात आहे. तरुणांचं. हा, त्या रीलना भरपूर उद्योग चालवला आहे. या सगळ्याच्यामध्ये यांच्याकडे आपण जास्त कशा पद्धतीने संधी देता येईल याचाही विचार या निमित्तानं करावा लागेल. दुसरं एक जे आहे, आता पुनर्निरीक्षण झालंय मतदार याद्यांचं. जे पुनर्निरीक्षण आहे तो मुद्दा दुसरा असला तरी तुमच्या कानावर घालतो की आता तुमच्या वार्डामध्ये असेल, तुमच्या प्रभागामध्ये असेल, तुमच्या गावामध्ये असेल, हे पुनर्निरीक्षण मतदार याद्यांचं होणार आहे. त्याकडे सुद्धा पूर्णपणे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामध्ये काही झालं तरी आपले जे मतदार आहे, आपला मतदार हा गरीब माणूस आपला मतदार आहे, अल्पसंख्याक आपला मतदार आहे, जर ते आहे तर त्यांना कसं मतदार यादीपासून दूर ठेवता येईल असा उद्योग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक राज्यात हे उद्योग झाले. आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे की आपल्या पुनर्निरीक्षणामध्ये मतदार याद्यांच्या पूर्णपणे काळजी घेण्याचं काम सुद्धा. पुनर्निरीक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो या निमित्ताने काही प्रश्न, तुम्ही मूळचे आहात का इथले, तुमचे वडील कुठले? अमर्त्य सेन जे आहेत, अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळाले अर्थ विषयामध्ये, म्हणजे अर्थशास्त्र या विषयामध्ये नोबेल पारितोषिक. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ते असं एवढं मोठं व्यक्तिमत्व भारताच्या पातळीवरचं, हे राहण्याकरता रवींद्रनाथ टागोरांच्या आश्रमामध्ये राहतात. ज्यावेळेस पुनर्निरीक्षण चाललेलं होतं त्यावेळेस जे लोक गेले, सरकारी लोक, त्यांना विचारित होतं का तुमचं मूळ गाव कोणतं, तुमचे वडील कुठं? भारतरत्न मतदार यादीत नाव टाकण्याकरता त्यांना आजोबाचा पत्ता काय विचारित, आजोबाचा. आता अमर्त्य सेन येते, नोबेल पारितोषिक, भारतरत्न आहे, त्या व्यक्तिमत्वाला असे प्रश्न विचारित होते. असे लोक ज्यावेळेस आदिवासींकडे जातील, मागासवर्गीय गरीब समाजात जातील, झोपडपट्टीतल्या कोणाकडे जातील, तो काय आजोबाचा काय पत्ता देणार, आजोबाचा काय पुरावा देणार? असं करून गरिबांचे जे काही निर्णय जे आहेत मतदार यादीतून कमी करण्याचा प्रयोग सुद्धा होईल अशी परिस्थिती आहे. खरं जे एकंदर सगळी राजकीय परिस्थिती दुर्दैवानं राज्यात सुद्धा खराब आहे, देशात सुद्धा खराब आहे. मला एक समजलेलं नाही, आता पाहुणे येतात म्हणून तुमच्याशी 2-4 गोष्टी बोलतोय. एक गोष्ट आहे की जे वार चालू आहे इराणचं, त्याचा परिणाम असा आहे की इस्रायल आणि अमेरिकेचं वॉर चाललंय, त्यामुळे पेट्रोलियम प्रॉडक्टवर परिणाम झालाय, नाकारत नाही, अडचणी निर्माण झालेल्या आहेत. एका बाजूला सांगितलं जातं की आपल्याकडे 21 दिवसाचा साठा आहे, दुसऱ्या बाजूला गॅससाठी लाईन लागल्यात हजारो लोकांच्या, पेट्रोलसाठी लाईन लागलेली आहे. मला एक गोष्ट लक्षात येत नाही तर पेट्रोल गॅस हे समजू शकतो, परंतु आपलं खाद्यतेल आहे, खाद्यतेल म्हणजे स्वयंपाकाचं तेल, ते मात्र महाग होत असताना दिसतंय. 10 दिवसामध्ये 20 रुपये लिटरनं तेल महाग झालेलं आहे, खाद्यतेल. महिला मंडळी सांगू शकेल. पेट्रोल महाग झालं तर कारण सांगता येईल, पण खाद्यतेल महाग होण्याचं कारण काय? तेव्हा या युद्धाच्या परिस्थितीत हात धुवून घ्यायचा कार्यक्रम चाललेला आहे, नफेखोरी सुरू झालेली, आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने आहे हे लक्षात ठेवा. या पद्धतीनं देश चालवला गेलेला आहे. अत्यंत लोकशाही अडचणीत आपली आणलेली आहे, राज्यघटना अडचणीत आणलेली आहे, सामान्य माणसाचं शोषण चाललेलं आहे, शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. इथे शेतकरी मंडळी सुद्धा फार मोठ्या संख्येने. मी तुम्हाला एक प्रश्न विचारीन की
आता गव्हाचं पीक निघालं, एकदम आपला याचा प्रश्न विचारतो. अनेक शेतकरी मोठ्या संख्येने आहे. आपण जगन्नाथचा गहू आहे की नाही मला माहित नाही आहे. गव्हाचे बाजार काय आहे आता माहिती आहे तुम्हाला? कुणी सांगू शकेल? तेव्हा गहू निघाला, आता गव्हाचा बाजार आहे 1700 रुपयापासून 2100 रुपयापर्यंत. 1500 रुपये 1500 म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याकडे गहू आहे त्यावेळेस तो 1500-2000 रुपयाचा, बरोबर आहे. आता व्यापाऱ्याकडे गेल्यावर 3500 रुपयाचा. म्हणजे तुम्ही ग्राहक असाल तर ते लक्षात घ्या, म्हणजे तुमचा फायदा नाहीये. एकदा व्यापाऱ्यांनी साठवला तर तो 3500 रुपये जाऊन पोहोचतो, डबलच्या वर. ही दुर्दैवानं परिस्थिती शेतकऱ्याची आहे, कामगारांची आहे, विद्यार्थी असेल, युवक असेल, हा सगळा अडचणीतून जातोय. असा देश आहे आणि हा वाचवायचा आहे. आणि म्हणून आपल्याला काँग्रेस पक्ष बळकट बनवणं, संघटन बळकट बनवणं आणि कोणत्याही परिस्थितीत पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री, काँग्रेसचा पंतप्रधान हा विचार घेऊन आपल्याला काम करायचंय. ते करावं एवढंच आवाहन या निमित्ताने करतो आणि 2 शब्द संपवतो.